मतदारसंघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती असेल, काँग्रेसने किती तिकीट नाही का दिलेले? काँग्रेसने खूप सारे दिले, अजूनही फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. साधारण उबाटा गटाबरोबर आमची आघाडी आहे, म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेवर आमची आघाडी. त्यामुळे काही ठिकाणी असं 2020च्या आसपास आमचे AV फॉर्म इथून गेलेले आहेत. 4 वानवडीतून असेल, 4 कोंडव्यातून असेल, 4 वरच्या कोंडव्यातून असेल, त्याचबरोबर आमच्या कात्रजमधून 3 असतील आणि हडपसरमधून मुंढवा मांजरी याच्यातून 4 गेलेत. 2 जागा ह्या आमच्या मुंढवा आणि कोरेगाववरून, म्हणजे 21 जागा आम्ही दिलेल्या आहेत या मतदारसंघातून 37 पैकी. त्याच्यामुळे एक चांगला आकडा या ठिकाणी देण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपलं वर्चस्व चांगलं होतं, पकड चांगलं होतं, ते सोडून काँग्रेस पक्षामध्ये पदार्पण करायचं. आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये होतो. अर्थात ते खूप चांगले कामकाजी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पण या ठिकाणी काही गोष्टींच्या संदर्भातल्या शेवटच्या 8-10 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या मिक्सअप होत होत्या, म्हणून त्या ठिकाणी मी बाहेर पडलो. पण त्यांच्याबरोबर कुठला वाद आणि संघर्ष नाही. मी काँग्रेसच्या विचारधारेबरोबर कालही होतो, आजही उद्यासुद्धा राहील. आज काँग्रेस पक्षाला या ठिकाणी उमेदवार घेऊन काँग्रेस पक्ष या शहरामध्ये, या राज्यामध्ये, देशामध्ये आणखीन बळकट, ऑलरेडी बळकट आहे, पण आणखीन बळकट करण्यासाठी मी जे कष्ट पडतील ते कष्ट नक्की करेन. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं राष्ट्रवादी तुतारी या पक्षाला काही एखाद्या राजकीय पक्षामध्ये कार्यकर्ते येतात जातात. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कुठल्या पक्षातून येणं जाणं हे फार काय मॅटर करत नाही. त्यामुळे त्यांना ते निश्चित त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालू ठेवतील. मी मात्र काँग्रेस वाढवण्याकरता, काँग्रेसच्या बरोबर आणखीन ताकद येण्याकरता निश्चित प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आपल्या प्रभागातल्या जनतेला काही याचा फायदा होऊ शकतो काय? निश्चित होऊ शकतो. आता मी एका राष्ट्रीय पक्षाबरोबर जोडलेलो गेलेलो आहे, ज्याच्या राज्यामध्ये पण केडर चांगले, देशामध्ये पण केडर चांगले. मला खात्री आहे की आम्ही या सगळ्या टीमला घेऊन बरोबर जात असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच, म्हणजे ज्या गोष्टी नाही का रस्त्यावर उतरून नाही का जे आंदोलन करायचं ते काँग्रेस म्हणून करेल. तर काँग्रेस म्हणून काम करत असताना इथले सगळे प्रश्न अगदी देशाच्या स्तरावर सुद्धा पोहोचवण्याचं काम मी करेल. तोच आक्रमकपणा जो पूर्वीच्या पक्षात माझा होता तो इथं राहील. पण मला खात्री आहे की आमच्या वानवडीकरांचे असंख्य प्रश्न आहेत, वानवडी साळुंकेर प्रभागाचे, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे, ते सगळे सोडवण्यासाठी माझा एकूण भर राहील. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आयुष्यात वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे, पण संघर्ष थांबणार नाही. कोंडव्यातल्या मंडळींनी प्रशांत जगतापला 2024च्या विधानसभेमध्ये खूप चांगल्या मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न केला, पण अर्थात थोडक्यामध्ये हुकलं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यांनी जातीवाद केला, जे वेगळ्या पक्षात असून सुद्धा सातत्याने मुस्लिम समुदायासाठी पुढं आले नाही, किंवा सगळ्याच समाजासाठी ज्यांनी काही मेहनत केली नाही, त्याने त्या चिन्हमधून इकडे तिकडे होतात. आम्ही मात्र काँग्रेसची विचारधारा सोडली नाहीत. पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर या ठिकाणी या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जे करता येईल ते करण्याचा आमचा कालही प्रयत्न होता, आजही राहील, उद्यासुद्धा निश्चित आम्ही त्या धडपडीच होतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची आम्ही विनंती करतो.